माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, त्यांचे पंजोबा, अशी जी काय वंशावळी आपली आहे याच्यामध्ये थेट रक्ताच्या नात्यामध्ये एक जरी कुणाचा पुरावा सापडला, म्हणजे पूर्वी ते होते कुणबी अशी जर नोंद आढळली तर ते द्यावं, कागदपत्र तपासून द्यावं, एवढं स्वच्छ आहे हो. असं असताना बॅकडोर एंट्री देत आहेत, बिलकुल नाही ना, बॅकडोर एंट्री द्यायचा प्रश्नच नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांचे पूर्वज हे कुणबी म्हणून त्यांची नोंद आहे, त्यांना नियमानं कायद्यानं दिलंच पाहिजे. तेच आम्ही करतो, वेगळं काही करत नाही आपण. आणि याच्या बाबतीत सर्व मंत्रिमंडळाचे एकमत आहे. म्हणून मी मग परत म्हणतोय, कालचं भुजबळ साहेबांचं वक्तव्य हे आश्चर्यकारक आहे. आम्हाला सुद्धा वाटलं की आपण ठरवण्यामध्ये जे सगळे एकत्र होतो, एकत्र जो निर्णय आपण घेतला त्याच्यापेक्षा वेगळं मत एक सहकारी आपले कसे मांडू शकतात, या बाबतीत आम्हाला सुद्धा ते आश्चर्य वाटलं. काल बीडच्या दौऱ्यामध्ये ते असंही म्हणाले की ओबीसी समाजातील काही नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि हल्ले केले जात आहेत. माळी असतील, तेली असतील, अशा लोकांवरती हे हल्ले झालेले आहेत आणि तसं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. आज सगळे ओबीसीचे नेते त्यांच्या बंगल्यावरती बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. कुठेतरी मराठा आंदोलनाचा विषय शांत होताना किंवा सरकारला एक वेळ मिळालेला असताना दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये काही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय. मी बघा परत सांगेन, मराठा समाजातले सुद्धा काही नेत्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबांवरती हल्ले झाले, जाळपोळ झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी आमदारांना, मंत्र्यांना कार्यक्रम करण्यापासून, गावात येण्यापासून मज्जाव करण्यात आला, त्यांना सुद्धा या ठिकाणी अटकाव करण्यात आला. म्हणून कुणी आकांतांडव केलं नाही. आम्ही समजून घेतलं, बाबा ठीक आहे, भावना प्रक्षुब्ध लोकांच्यात, आपण थोडंसं सामंजस्याने घेतलं पाहिजे. ठीक आहे, झालं. समजा कुठल्या ओबीसीच्या नेत्यांच्या कुटुंबावरती असेल, कोणाच्या व्यवसायावरती असेल, काय हल्ला झाला, पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील ना. आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं काल की हल्ला करणारे मराठा बांधव नाहीत. जरांगे पाटील साहेब पहिल्या दिवशीपासून राज्यातल्या मराठा बांधव भगिनींना विनंती करतायत की अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, हिंसाचार करू नका, कायदा कोणी हातात घेऊ नका. पण तरी सुद्धा भुजबळ साहेबांचं जर म्हणणं असेल की काही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून अशा पद्धतीचे हल्ले केले जात आहेत, ते राज्यातले जबाबदार मंत्री आहेत. माननीय गृहमंत्री महोदयांची त्यांनी भेट घ्यावी, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी द्यावी, त्यांचा कोणावर संशय असेल तर तो त्यांनी द्यावा. मान्य गृहमंत्री महोदय निश्चितपणे जर पुणे असे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करतील. की जो भुजबळ साहेबांच्या संदर्भामध्ये तिथलं हॉटेल जे आहे त्यांच्याच लोकांनी जाळलं आणि कुठतरी ओबीसी समाजाच्याच माध्यमातून मराठ्यांचं आरक्षण डावलण्याचा प्रयत्न केला जातो. जरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहित नाही, परंतु जर समजा अशा पद्धतीचं काही घडलं असेल तर तिथले स्थानिक पोलीस अधिकारी हे सक्षम आहेत, ते चौकशी करतील, तपासणी करता. बघा, एखादा इन्सिडेंट घडला, एखादा हल्ला घडला तर आजूबाजूची सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी पुरावे, त्या हल्ला बघणाऱ्या काही व्यक्ती, हे सगळ्या गोष्टी पोलीस तपासाचा एक भाग आहे. ते पोलीस शोधून काढतील ना कुणी केलाय. निश्चित पोलिसांना थोडा वेळ आपण दिला पाहिजे. पोलीस या सगळ्याच्या मुळाशी जातील आणि हे कुणी केलं हे नक्की शोधून पोलीस काढतील आणि दोषींवर कडक कारवाई करतील. जरांगे पाटील असं म्हणतात की पोलिसांवर भुजबळ जे आहे ते दबाव निर्माण करतात आणि खोटे गुन्हे दाखल करायला सांगतात. मात्र जर असं झालं तर पुन्हा पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. नाही, असं जर काही जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं असेल तर जरूर मी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सांगेन की त्यांनी त्याची सगळी माहिती संकलित करावी. पण अशा पद्धतीनं कुणालाही पोलीस यंत्रणेवर दबाव आणता येणार नाही, कारण पोलीस यंत्रणा ही स्वतंत्र आहे. पोलीस कायद्यानं काम करतात आणि पोलिसांवर कुणी दबाव, म्हणजे कुणी असला, आम्ही जरी असलो कुणी तरी पोलीस हे त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना दिलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करत असतात. आणि खोटे गुन्हे तर आमचे पोलीस बिलकुल कुणावर दाखल करणार आहेत. मी जबाबदारीने सांगेल आपल्याला मंत्री म्हणून की दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, दोषी नसतील आणि जाणीवपूर्वक कोणी सांगत असेल हे आहेत त्याच्यात त्याची चौकशी केली जाईल, खात्री केली जाईल. जे दोषी नसतील त्यांच्यावर, निर्दोष लोकांवर बिलकुल कारवाई केली जाणार नाही. सर, भुजबळ विरोध करतात, आता शिवसेना म्हणून तुमची नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे? या बाबतीत आमची भूमिका, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे की कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही घटकाला आत्ता असणाऱ्या अस्तित्वातल्या आरक्षणाला तीळ मात्रही धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आहे, ती त्याच्यावरती स्वतंत्र काम करते आहे. कालच मी आपल्याला सांगितलं, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांना, दिल्लीतल्या लॉ फर्मला, आपल्या सरकारनं जे 3 जस्टिस लोकांचं मंडळ तयार केलेलं त्यांच्या समवेत मी, चंद्रकांत दादा आणि उपसमितीचे सर्व मान्य मंत्री महोदय
आम्ही दिल्लीला जातोय क्युरेटिव्ह पिटिशन एक्सपर्डाईट करण्याच्यासाठी. जस्टिस शिंदे समितीचं काम दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वॉर फुटिंगवर चालू आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रांत कार्यालयांच्या मध्ये आपण स्वतंत्र कक्ष व्हेरिफिकेशनसाठी दाखले देण्याच्यासाठी सुरू केलेले आहेत. दाखले देण्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांचं उपोषण संपल्यानंतर ज्या ज्या लोकांनी मागणी केली, ज्यांची कागदपत्र आढळली, त्यांना दाखले सुद्धा आपण द्यायचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही निश्चितपणे जी भूमिका सरकार म्हणून, सरकारचे प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी जाहीर